श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 9 समास 2 ब्रह्मनिरूपण। श्रीराम जे जे काही साकार दिसे ते ते कल्पांती नासे। स्वरूपते असतची असे सर्व काळ। जे सकळांमध्ये सार मिथ्या नव्हे ते साचार। जे का नित्य निरंतर संचले असे ते भगवंताचे निजरूप। त्यासी बोलिजे स्वरूप। याही वेगळे अमूप नामे तयासी। त्यास नामाचा संकेत कळावया हा दृष्टांत। परिते स्वरूप नामातीत असतची असे। दृश्यास बाह्य संचले परिते विश्वास चोरले। जवळीच नाहीसे झाले असतची कैसे। ऐसा ऐकुनिया देव उठे दृष्टीचा भाव। पाहो जाता दिसे सर्व दृश्यची अवघे। पुंडलिक वरदे हरे विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्र माऊलींच्या चरणकमलांना वंदन करून आपणा सर्वांना श्री गुरुदेव। मागील आठवड्यामध्ये आपण आशंका नाम या विषयावर निरूपण ऐकले। आज आपण दशक 9 समास 2 ब्रह्मनिरूपण या विषयावरती ऐकणार आहोत। या समासामध्ये समर्थ सांगतात अनुभवाचे 2 प्रकार आहेत। इंद्रियांच्या प्रचितीवर आधारलेला दृश्य विश्वाचा अनुभव हा पहिला प्रकार आणि अतींद्रियांच्या प्रचितीवर आधारलेला परमात्म स्वरूपाचा अनुभव हा दुसरा प्रकार। सामान्य माणसाचा अनुभव हा पहिल्या प्रकारचा असतो तर संतांचा अनुभव हा दुसऱ्या प्रकारचा असतो। म्हणून संत सांगतात इंद्रियांना जे जे दिसते ते ते दृश्य असते आणि दृश्य कालांतराने नाश पावते। परंतु या दृश्याला आत बाहेर व्यापून राहिलेले परमात्म स्वरूप मात्र जसेच्या तसेच राहते। आपण बादली पाहतो। बादली दिसते आपल्याला। बादलीमध्ये अवकाश आहे ना। बादली काही दिवसांनी प्लास्टिकची असते, तांब्याची असेल, पितळेची असेल, स्टीलची असेल। काही दिवसानंतर बादली फुटून जाते। म्हणजे बादली हा आकार परत कधीच आपल्याला दिसत नाही कारण ती आपली बादली फुटलेली असते। पण त्यातलं आकाश कधी संपलेलं असतं का? त्यातलं कधी आकाश निघून जातं का? तेच समर्थ रामदास स्वामींना सांगायचं आहे की हे दृश्य जो शरीर आहे ह्या दृश्य शरीर आपल्याला दिसतंय। अरे हा रामूचा देह, हा गंपूचा देह, हा अमक्या तमक्याचा देह। पण आता नाही हो, आपल्यामध्ये राहिले नाही हो।
त्यांना कॅन्सर झालं गेले ना, आता काय करायचं, दिसत नाहीत ते दिसत नसले म्हणजे दृश्य विश्व ते दिसत नसलं, तो दृश्य देह दिसत नसला, तर त्या रामूमध्ये असणारा परमात्मा कुठेच गेलेला नाही, असं समर्थ रामदास स्वामींना सांगायचं आहे. पुढे माऊलींनी किती सुंदर आणि सोप्या भाषेत हे सांगितलं. हे स्वरूप अतिंद्रिय आणि अदृश्य आहे, सूक्ष्म आहे. ते सर्व लोकांच्या जवळ असून सुद्धा ते जवळ असल्याचं आपल्याला भान नाही आहे. समर्थ म्हणतात की प्रत्येक वस्तू इंद्रियांनी पाहण्याची सवय लागलेली आहे, त्यामुळं हे आत्मस्वरूप पण इंद्रियांनी पाहावं असं वाटतं, पण ते शक्य नाही. याचा हे शब्दांच्या पलीकडे आहे, म्हणून शब्द व अर्थ मागे टाकून त्याचं मनन करत राहावं आणि एक वेळ त्या अर्थामध्ये विरून जावं. ज्यावेळी शब्द निशब्द होतात, मी माझे लटके पडते, यालाच ब्रह्मज्ञान म्हणून सांगितलेलं आहे. पुढं म्हणतात कसं सांगा आता, असं कसं देवाचा देव बाई माहिती आहे ना, तसं ते कसं ते सांगा आता. मला या ठिकाणी एक माऊलींच्याच कृपेनं दृष्टांत आठवतो की आकाशामध्ये सूर्य आहे आणि आपण जर 100 तांबे खाली पाण्याने भरून ठेवले तर प्रत्येक तांब्यामध्ये ते प्रतिबिंब दिसतं. प्रत्येकाला वाटतं की देव माझ्याजवळ आहे, त्याच्यामध्ये भेद राहत नाही, तेच प्रतिबिंब त्या तांब्यामध्ये दिसतं. असं मी माझ्या अल्पमतीनं. बरोबर आहे. गुरु त्यालाच प्रश्न विचारतात, ज्याची कॅपॅसिटी असते त्यालाच विचारत असतात. त्यामुळं मी तू हा भेदभाव तिथं राहत नाही. जे जे आकाराला येतं. अजून सोपं सांगूया आपण. बघा, हे पहा, आपल्याला मन आहे की नाही. असं इथे बसलेलं तुम्ही संत संघाला प्रत्येकजण आहात, तुम्हाला प्रत्येकाला जर विचारलं तुम्हाला मन आहे का, तर मला वाटतं जो माणूस आहे ना तो प्रत्येकजण हात वरती करेल, कारण त्याला मन आहे, त्याला समजतं मला मन आहे म्हणून. मग मी सांगितलं दाखवा, कसं दाखवणार. मग मी सांगितलं नाही आहे तर खोटं म्हणा, तेही खोटं बोलता येणार नाही, कारण मन असल्यामुळे आपल्याला समोरचा माणूस कसा आहे, जवळचा कसा आहे, पाठीमागचा कसा आहे तो कळतो. हे कशामुळे कळलं, मनामुळे. आपण बोलतो पण मला तुझं मन कळतंय हां, पण जर त्याचं मन आपल्याला कळतंय तर दाखवता काय येत नाही. तर काही गोष्टी ज्या आहेत त्या या दृश्य पसाऱ्याच्या पलीकडे आहेत आणि त्यामुळे ते जाणून घ्यायचे असतात. मी जे उदाहरण तुम्हाला दिलं ते वरवरचं, म्हणजे तसं दिलं ते तकलादूत उदाहरण आहे, कारण ते आत्मदर्शनाच्या बाबतीतलं नाही आहे. का असं का दिलं तर सोपं करून देण्यासाठी सांगितलं मी तुम्हाला. मन हे उदाहरण दिलं की तुम्हाला भूक लागली का, तुम्ही लगेच म्हणणार आता 10 वाजत आले म्हणजे नाश्ता तर करायची वेळ झालेली आहे, भूक तर लागलेलीच आहे स्वामी, मग दाखवा, मला दाखवा आणि मग इथून तुम्ही जा. माझं काय म्हणणं नाही आहे. 9:30 वाजून गेलेले आहेत, आता 9:45 जवळजवळ वाजत आलेले आहेत. ज्याला भूक लागले त्यांनी मला दाखवायचं आणि संत संघातून अर्धवट उठून जायला माझी परवानगी आहे. येईल का दाखवता? नाही दाखवता येणार. का तर ती इंद्रिय गोचर नाही आहे. काही गोष्टी इंद्रिय दाखवू शकत नाही. ही जी पंच ज्ञानेंद्रिय जी आहेत ह्या पंच ज्ञानेंद्रियांनी ती समजेल, पण कर्मेंद्रियांनी नाही समजणार. आपल्याला जी आपली बुद्धी आहे ती ज्ञानेंद्रियांमध्ये येते, ती समजू शकेल की ठीक आहे 9:15 झालेले आहेत, ज्या अर्थी थोडंसं काहीतरी वाटतं जाणवतं आहे म्हणजे भूक लागलेली आहे, पण दाखवता नाही येणार. तसं परब्रह्म दाखवता येणार नाही. स्वामी रामदास स्वामींचं म्हणणं असं आहे की काही गोष्टी या जाणूनच घ्यायच्या असतात, त्या अशा खिशातून काढा आणि दाखवा असं दाखवता येत नाही. आणि आपल्याला प्रत्येक व्यावहारिक माणसाला ही सवय लागलेली आहे की आम्हाला तुम्ही त्याचं उदाहरण द्या, आम्हाला त्याचं एक काहीतरी प्रतिकृती दाखवा. म्हणून 33 कोटी रूपांमध्ये देवांना आणावं लागलं. मग त्या परमात्म्याला आपल्या श्रद्धेसाठी आपल्या निष्ठेसाठी हे रूप धारण करावं लागतं. मग आपली अपेक्षा काय, तुम्ही विष्णू रूपात आलात, लक्ष्मीबरोबर पाहिजे, तुमच्या हातात चक्र पाहिजे, तुमच्या हातात कमल पाहिजे, तुमच्या हातात गदा पाहिजे. मग तसा तो देव रूप धारण करतो आणि आपल्या भक्ताला खुश करण्यासाठी, आपल्या भक्ताला
प्रसन्न करण्यासाठी प्रकट होतो. तुम्ही राम होणार असाल तर सीताबरोबर पाहिजे. तुम्ही कृष्ण होणार असेल तर आम्हाला रुक्मिणी नाही चालणार, राधाच पाहिजे. मग त्या बिचाराला राधा घेऊन यावं लागतं. कृष्णाची खरी बायको कोण? रुक्मिणी. पण आपण काय म्हणतो की तू कृष्ण पण राधाबरोबर घ्यान ये, मग त्या राधेला तो घेऊन येतो. हे सगळे आमचं कौतुक देव पुरवतो, कारण तो आई आहे, तो सगळ्यांची जननी आहे ना. त्यामुळे आपल्याला कौतुक लाड तो पुरवत असतो. आई नाही का किंवा वडील नाही का आपल्या मुलांचे कौतुक करतात. मुलं एवढी मोठी झाली तरी मुलांनी काही मागितलं की आई वडील काय जीवाचं रान करतात आणि मुलांना खुश करण्याचा प्रयत्न करतात. तसंच आपली सगळ्यांची जननी तो परमेश्वर आहे. आणि तो परमेश्वर आपल्या निष्ठेसाठी, आपल्या श्रद्धेसाठी वेगवेगळी रूपं घेऊन येतो आणि म्हणून आपल्यामध्ये संभ्रम निर्माण होतो. म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतात की त्या देवाकडे तुम्ही इंद्रिय गोचर दृष्टीनं पाहिलं पाहिजे. म्हणजे काय तर इंद्रियांना सोबत घेऊन तुम्ही त्याला पाहिलं तर तुम्हाला सगुणच दिसणार तो. पण इंद्रियांच्या पलीकडे जाऊन अतिंद्रिय नजरेनं, अतिसूक्ष्म नजरेनं जर पाहिलं तर तो तुम्हाला वेगळा भासेल. आपल्याला आठवतं आहे का बघा, मागच्या आठवड्यात संत संघामध्ये मी एक गोष्ट सांगितली होती हत्तीची, की हत्तीला जसा तुम्ही हाताळणार तसा तुम्हाला तो हत्ती दिसणार. म्हणजे जर त्याच्या हाताला शेपूट लागलं तर आपण किरसुनी म्हणणार. एखाद्या त्या माणसानं कानाला हात लावला असेल तर हत्ती सुपासारखा म्हणणार, पाठीला हात लावला तर म्हणणार हत्ती पर्वतासारखा आहे. परंतु हत्ती पर्वतासारखा सुद्धा नाही, हत्ती केरसुनीसारखा सुद्धा नाही आणि हत्ती सुपासारखा सुद्धा नाही आणि मुसळासारखा पण नाही. हत्ती वेगळाच आहे. तसा हा जो परब्रह्म आहे, जे संपूर्ण चराचरामध्ये व्याप्त आहे, ज्यानं हे चराचर निर्माण केलं आहे, असा परब्रह्म आपल्याला ह्या चर्मचक्षुनी दिसणं कदापि शक्य नाही. तेच रामदास स्वामींना सांगायचं आहे आणि तेच अतिशय सुंदररित्या आपल्याला आपल्या शिंदेताई सांगतात. ते आपण आता शांतपणे ऐकायचं आहे. यालाच माऊली म्हणतात. साध्या सोप्या भाषेत आपल्या लेकरांना रुचेल पटेल असं या ठिकाणी माऊलींनी सांगितलेलं आहे. अतिंद्रिय रूप हे ओळखण्यासाठी त्याला कसलाही आभास नाही, गुण नाही, म्हणून ते कसं ओळखायचं हे सांगता येत नाही. परंतु हे प्रत्येकाजवळ आहे, यात शंकाच नाही. यासाठी एक दृष्टांत द्यावासा वाटतो. आपण आकाश पाहतो, सगळ्यांना वाटतं की ते आपल्याला दिसलं, परंतु ते वेगळेपणानं आपल्याला दिसत नाही. तसं या चराचरामध्ये परमेश्वर दृश्य वस्तूमध्ये व्यापलेला आहे, परंतु तो वेगळेपणानं आपल्याला दिसत नाही. तो पाण्यात आहे पण भिजत नाही, अग्नीत आहे पण जळत नाही, सोन्यात आहे परंतु त्याचे सोन्यासारखे दागिने करता येत नाहीत. अशा प्रकारे जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे सर्व ठिकाणी घनदाटपणे व्यापून असलेलं परब्रह्म अनुभवाच्या कक्षेत आणणं फार अवघड आहे. यासाठी आपल्यातील विकार नाहीसे झाले पाहिजेत आणि त्या रूपाशी समरस झालं पाहिजे. या ठिकाणी गोंदवलेकर महाराज खूप सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात की आई पहाटे उठून स्वयंपाक करते, मूल अंथरुणामध्ये रडतंय, आई त्यावेळी स्वयंपाक करत असते, आई सोवळ्यात असते. आई म्हणते बाळा त्या अंथरुणातून बाहेर ये, बघ मी तुला घेते. ते म्हणतात नाही नाही, तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल ना तर या अंथरुणातच येऊन घेशील मला. आई म्हणते नाही रे बाबा, मी सोवळ्यात आहे, एकदा तरी उठून बघ त्या अंथरुणातून. पण ते मूल तिथून यायला तयार नसतं. तद्वत आपण विकाररूपी अंथरुणातच बसून परमेश्वराला हाक मारतोय की हे भगवंता, तू जर खरा असशील तर मला या विकारासह स्वीकार कर. परंतु तो तसा स्वीकार करत नाही. यासाठी मन निर्मळ व्हावं लागतं. म्हणून स्वस्वरूपाशी अनन्य होण्यासाठी रामदास स्वामींनी सांगितलं आहे की हे शब्दाच्या पलीकडे आहे. अनन्य व्हायचं म्हणजे काय करायचं तर सद्गुरूंच्या वचनावरती. जरा थांबा. कसं आहे की तो स्वीकारत नाही असं नाही. तुमच्याकडे पैसे आहेत 2 लाख रुपये, तुम्हाला जायचं अमेरिकेला, तिथे चलन तुमचं चालतच नाही. कन्व्हर्शन करा, त्याचं कन्वर्ट करा, डॉलर घ्या आणि जा, तुम्हाला अमेरिकेला जाता येईल. तसं त्या परमात्म्यामध्ये तुम्हाला विलीन व्हायचं असेल, परमात्म्याचं दर्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर निर्विकल्प झालं पाहिजे, तुम्हाला निर्विकार झालं पाहिजे, तुम्हाला निर्लेप झालं पाहिजे, तुम्हाला निसंग झालं पाहिजे, तरच तो तुम्हाला दिसणार आहे. तो तुम्हाला स्वीकारायला तयार आहे, परंतु
त्याच्याप्रमाणे आपल्याला वळता आलं पाहिजे. आणि ते कोण देतं कला, ते कोण शिकवतं कला, तर सद्गुरू. चला पुढे. एकदा का स्वरूपानुभव आला की तो आनंद, त्या आनंदाचा पारावरच उरत नाही. याविषयी परमपूज्य कलावती फार सुंदर एक उदाहरण देतात. म्हणतात, दिवाळी सण हा फार मोठा आनंदाचा सण. या सणाला आपण घर रंगवतो, पणत्यांनी सजावट करतो, नवीन कपड्यांनी देह सजवतो, गोडधोड फराळाचं करतो. तरीसुद्धा एवढ्या मोठ्या आनंदाच्या क्षणी मन मात्र कुठंतरी अतृप्तच राहतं. परंतु याच्या उलट संत जो आनंद उपभोगतात, अनुभवतात, तो शाश्वत, टिकणारा, सुखदुःखाच्या पलीकडे असा तो आनंद आहे. आणि हा आनंद कुठं स्वर्गात नाही, पाताळात नाही, तर या मृत्यूलोकात मध्येच आहे. हा आनंद पशु, पक्षी, कीटक यांना नाही, तर केवळ मानवच हा अधिकार प्राप्त करण्याचा त्याला अधिकार आहे, मानवालाच. हा आनंद परीक्षिताने श्रवणाद्वारे मिळवला, नारदाने कीर्तनाद्वारे मिळवला, प्रल्हादाने स्मरणाद्वारे मिळवला, अक्रूराने वंदनाद्वारे मिळवला, लक्ष्मीने पादसेवनाद्वारे मिळवला आणि बळीराजाने आत्मनिवेदनाद्वारे हा आनंद मिळवला. जगद्गुरू नरेंद्र माऊली म्हणतात, हा खरा आनंद सामान्य माणसाला न मिळाल्यामुळे तो आनंद मिळवण्यासाठी चुकीच्या मार्गाने व्यसनं करतो, सर्व प्रकारची व्यसनं करतो. व्यसन करताना अल्पकाळ त्याचा लहान मेंदू बधीर होतो, मोठा मेंदू उत्तेजित होतो. परंतु ही नशा अल्पकाळ असते, विनाशकारी असते. व्यसनाधीन मनुष्याचं शरीर आणि मन रोगग्रस्त करणारी असते. यामुळे प्रापंचिक अडचणी कधी सुटतच नाहीत. कुटुंब मात्र निश्चितपणे उद्ध्वस्त होतं, त्याच्या संसाराची धुळदाण होते. म्हणून हा कैफ क्षणिक आहे. माऊली हे सांगताना म्हणतात, हा क्षणिक कैफ घेण्यापेक्षा भक्ती मार्गातील ब्रह्मरसाचा कैफ जर आपण घेतला तर तो आनंद वेगळाच आहे. हा कैफ वाणीतून मनामध्ये, मनातून हृदयातून पाझरतो आणि हृदयातून शरीराच्या रोमारोमात हा भिनला की तो जो आनंद असतो, मग ना कसली कटकट, ना कसली काळजी, न सुखाची आस, न दुःखाची पर्वा. त्या उन्मनी अवस्थेत खऱ्या अर्थानं माणूस मस्त कलंदर होतो. हे माऊलींनी ओळखून या व्यस्त दिनचर्येतून माऊलींनी एक दिवस खास व्यसनमुक्तीसाठी ठेवलेला आहे. आजपर्यंत 2.25 लाख लोकांची व्यसनमुक्ती केलेली आहे. आणि या ब्रह्मरसाचा फायदा असा होतो की शरीर कांतिमान होतं, मन पवित्र होतं, दृष्टी तेजस्वी होते, न मागताच समाजामध्ये प्रतिष्ठा मिळते. आणि हा आनंदाचा अनुभव, ह्या ब्रह्मरसाचा अनुभव ज्यांनी घेतलेला आहे त्या व्यक्तीचं जीवन आदर्श आणि समाजाला अनुकरणीय ठरतं. या भारतभूमीतील अनेक संतांचं जीवन हे असंच आहे. परंतु आपल्या डोळ्यासमोर जर उदाहरण द्यायचं झालं तर आपली जगद्गुरू माऊली. आज आपण पाहतोय की वेगवेगळ्या भूमिका ते लीलया पार पडत आहेत. आज ते उत्कृष्ट लेखक आहेत, उत्कृष्ट कवी आहेत, त्यांचं लिखाण अतुलनीय आहे. ते आदर्श पती आहेत, आदर्श पिता आहेत, लाखो शिष्यांचे भवतारक आहेत, तर कोट्यावधी हिंदूंचं श्रद्धास्थान आहेत. एवढंच नव्हे तर त्यांच्या अंगी जी लीनता आहे, नम्रता, परोपकार, दातृत्व, संवेदनशीलता, सौजन्यशीलता, हे दागिने, हे सद्गुणरूपी दागिने त्यांच्या आचरणातून पदोपदी आपल्याला दिसत आहेत. मला आठवतं तो 30 सप्टेंबर 2006 परमपूज्य माऊलींचा जन्मोत्सव. त्या वारी दिवशी माऊलींच्या पोटामध्ये 2 दिवस अगोदरच प्रचंड वेदना होत होत्या. डॉक्टरनी सांगितलं होतं की अपेंडिक्सचं ऑपरेशन करायला पाहिजे, आपल्याला उभं राहता येणार नाही, जास्त वेळ बोलता येणार नाही. माऊलींनी एकच विचार केला, माझ्या वेदनांच्यापेक्षा अख्ख्या भारत देशातून येणारे माझे भक्त, माझे शिष्य माझ्यासाठी येत आहेत. जर इथंच त्यांना त्यांची माऊली दिसली नाही तर त्यांना काय वाटेल. आपल्या वेदना माऊलींनी निमूटपणे सहन केल्या आणि आपल्या सर्वांच्यासाठी ते वारीमध्ये सहभागी झाले. एवढंच नव्हे भाविक हो, मी त्या प्रसंगाची साक्षीदार आहे. माऊली दुपारच्या वेळी मंदिरात येत होते, आत संत महंत होते.
एवढ्या वेदना सहज माऊलींच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. माऊलींनी विचारलं, आतमध्ये महाराज आहेत का? तिथल्या शांतिदूतानं होय म्हणून सांगितल्यावर वेदनाने व्याकुळ झालेल्या माऊलींच्या डोक्यावरचा पदर पडला होता. माऊलींनी जीभ चावली आणि तशा वेदना सहन करत डोक्यावर पदर घेतला. केवढी ही सौजन्यशीलता. भाविक हो, या प्रसंगातून आपण काय शिकायचं तर सद्गुरू प्रत्येक त्यांच्या आचरणातून आपल्याला शिकवत असतात, सांगत असतात. फक्त ती घेण्याची आपली पात्रता पाहिजे. खडकावर पाऊस पडतो, धो 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 पाऊस पडतो, पाणी वाहून जातं. परंतु काळ्या जमिनीवर पाऊस पडला की ती घटा ती पाणी पिऊन टाकते. त्याप्रमाणे सद्गुरू, त्याप्रमाणे आपण साधकाने काळ्या जमिनीप्रमाणे झालं पाहिजे. ताईनं भरपूर बोलायचं पण आपलं टायमिंग संपत आलेलं आहे, थांबावं लागणारच आहे आपल्याला. ते आपण ताईनं काय सांगायचं आहे की आपण ती काळीरूपी कसदार जमीन बनलं पाहिजे. बरं, ती त्या जमिनीची मशागत करायला सद्गुरू हा शेतकरी आहेच ना, तो बनवतोच. फक्त बनवून घ्यायची आपली जबाबदारी असते. म्हणून संत संघाला यायचं म्हणजे इथे कोळपणी, त्यानंतर मशागत, सगळ्याच गोष्टी होत जातात आणि आपोआपच आपण कसदार काळी लुसलुशीत जमीन होतो. की जशी काही लोणी, दुधातलं लोणी जसं मऊ असतं तशा प्रकारे गुरु आपल्याला अत्यंत सर्व बाजूने मऊ बनवतात. कारण सोनं हे मऊ असतं, कारण ते प्युअर सोनं असतं. 100 नंबरी सोनं हे जसं लीन असतं, विनम्र असतं, मऊ असतं, तशा प्रकारे आपल्या जीवनाचं सोनं होण्यासाठी आपल्याला मऊ झालं पाहिजे. आणि हा मऊपणा आपल्यामध्ये यायला पाहिजे तर आपल्याला तमोगुण गेलं पाहिजे, आपल्याला तर रजोगुण गेला पाहिजे. आणि रजोगुण तमोगुण काढून टाकण्याची कार्यशाळा कोणती असेल तर हा संत संघ. म्हणून करू नका काही, संत संघ धरा. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु